नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओच्या मार्फत एसएससी बोर्डाच्या धर्तीवर आधारित इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत। तर ही कृतीपत्रिका 40 गुणांची असून यासाठी 2 तास कालावधी दिलेला आहे। त्याचबरोबर या कृतीपत्रिकेची PDF सुद्धा आपणास उपलब्ध करून दिले जाईल। तर ही जी 40 गुणाची कृतीपत्रिका आहे यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न आपल्यासाठी 3 गुणांसाठी विचारला जाईल। यामध्ये 3 विधाने दिली जातील। त्यामध्ये पहिलं जे आहे विधान ते म्हणजे स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते। यासाठी 4 पर्याय आहेत। त्यामध्ये पहिला पर्याय मीरा कोसंबी, दुसरा आहे शर्मिला रेगे, तिसरा आहे ताराबाई शिंदे आणि चौथा आहे पंडिता रमाबाई। यापैकी जो योग्य पर्याय तो आपल्याला या ठिकाणी रिकाम्या ठिकाणी लिहायचा आहे आणि लिहिल्यानंतर त्या पर्यायाला अधोरेखित करायचे आहे। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। यामध्ये पहिला पर्याय आहे दिल्ली, दुसरा पर्याय कोलकाता, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे चेन्नई। यापैकी जो पर्याय तो आपल्याला रिकाम्या ठिकाणी लिहायचा आहे आणि विधान जे आहे ते विधान पूर्ण लिहायचे आहे, पर्याय फक्त लिहून चालणार नाही। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय आहेत पहिला आहे व्होल्टेयर, दुसरा आहे रेने देकार्त, तिसरा आहे लिओपोल्ड रांके आणि चौथा आहे कार्ल मार्क्स। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। हा 3 गुणांसाठी प्रश्न आहे। यासाठी 3 गट दिले जातील, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। फक्त आपणास चुकीची जोडी ओळखायची आहे, दुरुस्त करून लिहिण्याची आवश्यकता नाही। त्यामध्ये पहिला जो गट आहे त्यामध्ये पहिली जोडी आहे भारतवर्षी चरित्रकोश, या आहेत सिद्धेश्वर शास्त्री चित्राव। त्यानंतर दुसरा आहे मराठी विश्वकोश रघुनाथ भास्कर गोडबोले, तिसरा आहे भारतीय संस्कृती कोश पंडित महादेव शास्त्री जोशी आणि चौथा आहे महाराष्ट्रातील ज्ञानकोश श्रीधर व्यंकटेश केतकर। यापैकी जी चुकीची जोडी आहे ती आपणास ओळखून लिहायची आहे। त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये पहिला आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर, यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। दुसरी जोडी आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने विष्णुशास्त्री चिपळूणकर। तिसरा आहे मराठ्यांची रियासत गोविंद सकाराम सरदेसाई आणि चौथा आहे गुलामगिरी महात्मा फुले। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये हिरोडोटस ग्रीस, सिमो द बोव्हा जर्मनी, मायकेल फुको फ्रान्स आणि रेने देकार्त फ्रान्स। यापैकी चुकीची जोडी आपणास ओळखायची आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2 या ठिकाणी आपणास 3 संकल्पना चित्र दिले जातील, त्यापैकी कोणतेही 2 संकल्पना चित्र आपणास पूर्ण करायची आहेत। प्रत्येक संकल्पना चित्रासाठी 2 गुण, म्हणजे हा प्रश्न दुसरा अ हा 4 गुणांसाठी प्रश्न असेल। त्यामध्ये पहिलं जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले। प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले। यामध्ये पहिला सामना दिलेला आहे रथ व घोड्यांच्या शर्यती। दुसरे 4 सामने आपणास लिहावयाची आहेत। या 4 ठिकाणी 4 सामने लिहावयाची आहेत। त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे वृत्तपत्रासाठी इतिहासाचा उपयोग, त्यामध्ये अग्रलेख लिहिण्यासाठी, त्याचबरोबर आढावा यासाठी उत्तर दिलेलं आहे। दुसरे 4 उत्तर आपणास या ठिकाणी लिहावयाची आहेत। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे पर्यटनाचे 4 गटात विभाजन। कोणकोणते पर्यटनाचे प्रकार किंवा पर्यटनाचे कोणकोणत्या गटात विभागणी केली जाते 4 गट आपणास लिहावयाची आहेत। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे
थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही दोन. हा प्रश्न 4 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक टिप 2 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिलं जे आहे त्यामध्ये विश्वकोश, दुसरं आहे कार्ल मार्क्स आणि तिसरं आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय. या 3 टिपापैकी आपणास 2 टिपा लिहावयाच्या आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2. यासाठी 4 गुण आपणास मिळतील. म्हणजे प्रत्येक विधान 2 गुणांसाठी या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी आपणास 2 विधाने सोडवायची आहेत. त्यामध्ये पहिलं विधान आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. दुसरे आहे, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तिसरं आहे, इतिहास संशोधन करताना विविध विषयातील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आणि चौथे विधान आहे, सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. हे जे 4 विधाने आहेत, 4 विधानापैकी कोणत्याही 2 विधानाचे सहकारण स्पष्ट आपणास करावयाचे आहेत. त्यानंतर 4 गुणांसाठी प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे उतारा वाचून खालील उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. यामध्ये उतारा असा आहे, महाबळेश्वर येथून जवळ असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडावा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरामध्ये पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी. मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे, आत्मचरित्रे, साहित्य, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहरदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबविला आहे. यावर आधारित पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये भिलार गावाची वैशिष्ट्य, आपणास भिलार गावाची 2 वैशिष्ट्ये आपणास लिहावयाची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुस्तकाच्या या गावात कोणकोणत्या प्रकारची पुस्तके आहेत. आणि तिसरी विधान प्रश्न आहे, भिलार गावाला पुस्तकाचे गाव असे का म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, प्रश्न 5वा, पुढील प्रश्नाची उत्तरे सविस्तर लिहा कोणतेही 2. हा 6 गुणांसाठी प्रश्न आहे. हा दीर्घोत्तर प्रश्न म्हणून ओळखला जातो. यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्रीडा पर्यटन म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे, खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात. तिसरा प्रश्न आहे, पर्यटकांच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. आणि चौथा आहे, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. हा प्रश्न 5वा. 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी आपणास 2 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 6वा, हा जो राज्यशास्त्राचा इथून घटक सुरू होतो. प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. याचे पर्याय आहेत, पहिला आहे प्रौढ मताधिकार, दुसरा आहे सत्तेचे विकेंद्रीकरण, तिसरा आहे राखीव जागांचे धोरण आणि चौथा आहे न्यायालयीन निर्णय. यापैकी जो निर्णय आहे तो या रिकाम्या जागी लिहून अधोरेखित करायचे आणि विधान पूर्ण लिहावयाचे आहे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयुक्ताची नेमणूक टिंबटिंब करतात. यासाठी पर्याय आहेत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे सभापती का उपराष्ट्रपती. यापैकी या 4 पैकी योग्य पर्याय ठिकाणी आपणास लिहावयाचा आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. म्हणजे प्रत्येक विधान 2 गुणांसाठी. या ठिकाणी 3 विधाने दिली जातील. हे विधान, निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते आपणास लिहावयाचे आहे. जर विधान चूक असेल तर का चूक आहे, किंवा बरोबर असेल तर का बरोबर आहे हे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. हे जे विधान आहे हे विधान चूक की बरोबर लिहिणे का आहे, सहकारण लिहावयाचे आहे. त्यानंतर तिसरा आहे, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
अशा प्रकारे हे 3 जे विधान आहे 3 विधानापैकी 2 विधाने चूक की बरोबर आपणास लिहावयाची आहेत. याचे उत्तर लिहित असताना सुरुवातीला हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे असे वाक्य लिहिणे अपेक्षित असते. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये 2 संकल्पना दिल्या जातील, त्यापैकी कोणती एक संकल्पना आपणास पूर्ण करावयाची आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे प्रादेशिकता आणि दुसरी संकल्पना आहे जलक्रांती. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक हा प्रश्न सुद्धा 2 गुणांसाठी असेल. यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक स्त्री पुरुष. यामध्ये एक उत्तर दिलेलं आहे सावित्रीबाई फुले. आपणास 4 उत्तर या ठिकाणी लिहायचे आहेत. 4 चौकटीतील उत्तर आपणास लिहावयाचे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक स्त्री पुरुष. दुसरी कृती आहे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे कार्य. तर राजेंद्र सिंह राणा यांचे 4 कार्य आपणास लिहावयाची आहेत. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक हा प्रश्न सुद्धा 2 गुणांसाठी असे 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपणास लिहावयाचे आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात. आणि दुसरे विधान आहे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. अशा प्रकारे इतिहास व राज्यशास्त्र याची 40 गुणांची आपण कृतीपत्रिका पाहिलेली आहे. ही कृतीपत्रिका आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली जाईल, ती आपण सेव्ह करून सुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची SSC बोर्डाच्या धर्तीवर आधारित 40 गुणांची कृतीपत्रिका आपण अभ्यासलेली आहे. धन्यवाद.